आम्ही साध्या सुध्या चुका करायचो तर तुम्ही असे कसे खेचायचे आमच्या अंगावर? हे काय रे, आम्ही काय तुमचं घरचं घेऊन आणलेलं काय, खाल्लेलं काय तुमच्याकडे येऊन? सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. ते म्हणतात की भाषण करून फक्त संसदपटू. भाषण करायला माहिती लागते, भाषण करायला अभ्यास लागतो, मांडणी लागते. तुम्ही विरोधी बाकावरती येऊन भाषण करायचे, काय भाषण करायचे? तुमचा PA लिहून द्यायचा आणि त्याच्यात पण विरोधी पक्षावरची जी महत्वाची टीका आहे ते तुम्ही बाजूला काढून टाकायचे. म्हणजे सत्ताधारी पक्षाचा अपोजिशन लीडर होतात तुम्ही अपोजिशन पार्टीचे लीडर नव्हतात. सत्ताधाऱ्यांच्या टिपांवरती वागणारा अपोजिशन लीडर म्हणजे अजित पवार. त्यांनी दिलेली टिप ही तुम्ही बरोबर सकाळी मांडायचे आणि अपोजिशनचा चाललेला गाडा बरोबर वळवून टाकायचे. म्हणजे सत्ताधारी अडचणीत येणार नाही याची व्यूहरचना कोण करायचं? विरोधी पक्षनेते अजित पवार. काय सांगताय तुम्ही लोकांना? आम्ही साक्षीदार आहोत ना तुमच्या प्रत्येक वर्तणुकीचे आम्ही साक्षीदार आहोत. जेव्हा डिसेंबरचं पहिलं अधिवेशन झालं 2022 मध्ये, तेव्हा मी एक सिडकोचं प्रकरण काढलं होतं ज्याच्यामुळे अख्खं सरकार अडचणीत आलं होतं. तुम्ही त्याच्यावर एक चकार शब्द काढला नाही. तो एक चकार शब्द मला सांगितलं नाही ना आपण लावून धरूया, आणि तिथे आल्यावरती वेगळाच विषय काढला आणि आमचा विषय मागे काढून टाकलात. तुम्ही कशा कशा सुपाऱ्या वाचवायच्या ते आम्हाला माहिती आहे ना. त्या सुपारीमध्ये एक असा इंचाचा खडा पण आम्ही घेतलेला नाही आणि म्हणून एवढ्या ताठ मानेने महाराष्ट्रासमोर बोलतोय. तुम्ही द्या उत्तर याचं. सरकारसाठीच अजित पवारांनी आपल्या पदाचा वापर करून घेतला. दत्तक पुत्र काय, ते पुत्रापेक्षा मोठे होते. ते सांगतील ते खरं असं शरद पवार करायचे. आणि मला वाटतं हीच शरद पवारांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे. रुपाली चाकणकर यांनी पण टीका केलेली आहे की 15 वर्ष खासदारकी ही अजित पवार यांच्यामुळे मिळायची, आता खासदारकी जाऊ लागते याची भीती असल्या कारणामुळे भाऊबीज. असं आहे की लोकशाहीमध्ये कोणीही हारू शकतं, कोणीही जिंकू शकतं. लोकशाहीमध्ये या भारतामध्ये इंदिरा गांधी हरल्यात आणि परत निवडून आल्यात. लोकशाहीची बेरीज असती आहे. म्हणून कोणाला अहम असू नये की माझ्यामुळे निवडून आलात. तुम्ही 91 साली कोणामुळे निवडून आलात? कोण होतात तुम्ही? सातत्याने शेवटची सभा बारामती मध्ये शरद पवारांना का घ्यावी लागायची आणि अजितला प्रचंड बहुमताने निवडून आणा असं शेवटी त्यांना का सांगावं लागायचं? सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये अजित पवार यांच्या पत्नी, ते मला माहित नाही कोण कामाचे रथ त्या बारामतीच्या मला माहित नाही त्याच्याबद्दल. निवडणूक कोणीही लढवावी, निवडणूक कोणी लढू नये किंवा लढावं याच्याशी आम्हाला काय करायचंय? सुप्रियाताई लोकसभेच्या आमच्या उमेदवार असतील आणि लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार आहे. तुम्ही मला दिलं नाहीत तर मग मी माझा तुमच्याशी संबंध तोडून टाकीन. हे ब्लॅकमेल करू नका ना, हे धंदे बंद करा. घाबरता काय? निवडणुकीला सामोरे जाताना सांगायचं की लोक हो तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला काय वाटतं ते करा, पण मग मी परत येणार नाही बारामतीत आणि माझा आणि तुमचा संबंधात संपला. ते ब्लॅकमेल कशाला करायचं? ते लोकांसमोर म्हणतात की बारामतीत मला एकटं पाडण्याचा प्रयत्न. बारामतीत तुम्हाला एकटं काय? तुम्हाला मराठा आंदोलनाच्या वेळेस बारामतीत येऊ दिलं नाही लोकांनी. ते लोक बाहेरच्यांना माहित नाही, आम्हाला माहिती आहे ना. तुमच्या पोस्टरला काळं फासलं, आम्हाला माहिती आहे ना. हे फक्त कोणी बोलत नाही, जितेंद्र आव्हाड बोलून दाखवतो. कारण माझं साहेबांवरती बापापेक्षा जास्त प्रेम आहे. मला तुमच्याकडनंही काही मिळवायचं नाही आणि आज जाहीररित्या सांगतो शरद पवारांकडनंही काही मिळवायचं नाही. आणि मला असं दिलं काय मोठं, पण माझं त्याच्यावरती त्या पवार साहेबांवरती बापापेक्षा जास्त प्रेम आहे. तुम्ही असं म्हणतात की अजित पवार यांच्यामुळे अनेक लोक पक्ष सोडून गेली, याचा परिणाम कशा पद्धतीने झाला किंवा काही लोक गेलेली आता संपर्कात आहेत का तुमच्या? असं आहे की अनेक लोक सोडून गेली. वाटेल ते बोलणं, वाटेल ते त्यांचा अपमान करणं. पवार साहेबांचे जेवढे ज्येष्ठ मित्र होते, जे परंपरेने शरद पवार समर्थक होते, ते सगळ्यांना बिचारांना कायम अपमानित केलं जायचं. एक मोठं उदाहरण सांगतो, दत्ता मेघे. मला पुढे काय झालं विचारू नका, पण त्यांना कशा प्रकारे अपमानित केलेलं हे दत्ता मेघेंनी स्वतः मला येऊन सांगितलेलं आहे. कारण का त्या गटात मी सर्वात छोटा होतो,
पण सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचो.